नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती. आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी झाली. दिवाळीच्या सुट्टीनंतर आता आपले पुन्हा ऑनलाईन टीचिंग हे सुरू झालेले आहे. आजपासून आपण परत एकदा आपल्या अभ्यासाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर आठवून बघा. आपला शेवटचा व्हिडिओ होता तो कंपनी म्हणजे काय या बाबतीमध्ये आपण त्यामध्ये सखोल चर्चा केलेली आहे. तर आज आपल्याला हे समजून येते की कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ती एक संघटना आहे. कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे. नाममुद्रा म्हणजेच बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचा वापर कंपनी स्वतःची स्वाक्षरी म्हणून करते. या कंपनीला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे आणि तिच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित आहे. तर अशी ही संस्था आहे की जिची निर्मिती कायद्यामुळे झालेली आहे. तसेच आपण कंपनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. जसे की कंपनी ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे आणि तिचे सभासदत्व सर्व जाती धर्माच्या लोकांना खुले आहे आणि कंपनीच्या नियमावलीच्या अधीन राहूनच कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करता येत नाही. म्हणजे कंपनीचे जो प्रकार आहे तो ती ऐच्छिक संघटना आहे असं आपण म्हणू शकतो. ऐच्छिक म्हणजे काय, तर जे लोक सभासद होऊ इच्छितात कंपनीचे ते त्यांच्या इच्छेने कंपनीचे सभासदत्व स्वीकारतात. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती ही केली जाऊ शकत नाही आणि कोणत्याही क्षणी ते कंपनीचे सभासदत्व रद्दसुद्धा करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं आहे की संयुक्त भांडवली संस्था ही एक नोंदणीकृत संघटना आहे. आता नोंदणीकृत संघटना म्हणजे काय, तर कंपनी कायद्यानुसार या कंपनीची नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते आणि त्यामुळेच तिला एक स्वतंत्र कायदेशीर दर्जा हा प्राप्त होतो. तसेच ही जी कंपनी आहे तिला स्वतःचे कायदेशीर अस्तित्व आहे. स्वतःचे कायदेशीर अस्तित्व म्हणजे ही संयुक्त भांडवली संस्था तिच्या भागधारकांपासून आणि संचालक मंडळांपासून वेगळी आहे. त्यामुळे कंपनी भागधारकाच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारकास जबाबदार धरले जात नाही. म्हणूनच कंपनीला स्वतंत्र दर्जा हा मिळाल्यामुळे ती सभासदांपासून वेगळी आहे असं समजण्यात आले आहे. तसेच कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. आता हिला कृत्रिम व्यक्ती असे का म्हणले आहे, तर कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून तिला अस्तित्व प्राप्त झालेले आहे. कंपनीला मानवाप्रमाणे असे शारीरिक अवयव नाहीत, परंतु कंपनी एखादी व्यक्ती जसं स्वतःच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकते, मालमत्तेची खरेदी करू शकते, नोकरांची नियुक्ती करू शकते, त्याप्रमाणेच कंपनीसुद्धा हे सर्व करू शकते आणि म्हणूनच कंपनीला कृत्रिम व्यक्ती असे म्हणलेले आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कंपनीला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे. चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व म्हणजे काय, तर कंपनीचे आयुष्य हे ठरलेले नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तिचे व्यवहार हे बंद होऊ शकतात, तिचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. एखाद्या भागधारकाच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे कंपनीच्या आयुष्यावर परिणाम होत नाही. म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे.
म्हणूनच असे म्हणले जाते कंपनीच्या बाबतीमध्ये की कंपनीला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व लाभलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वैशिष्ट्यामध्ये हेही पाहिलेलं आहे की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे, म्हणजे आपण जसं आपली सही करतो कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावरती, जसं बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल किंवा पोस्टामध्ये कोणती कामं असतील तर तुम्हाला तिथं तुमची सही मागतात, स्वाक्षरी मागतात, बरोबर. मग तिथं तुम्ही स्वतः तुमच्या हाताने सही करता. परंतु कंपनी ही जरी कायद्याने निर्माण झालेली व्यक्ती असली तरी ती एक कृत्रिम व्यक्ती आहे. त्यामुळे कंपनीला स्वतःची सही स्वतः करता येत नाही. मग कंपनी महत्त्वाचे कागदपत्र किंवा महत्त्वाचे करार कशा प्रकारे करते, तर यासाठी कंपनी बोधचिन्हाचा वापर करते किंवा नाममुद्रेचा वापर करते. आता बोधचिन्ह म्हणजे काय, तर एक प्रकारचा तो शिक्का आहे आणि या शिक्क्यामध्ये कंपनीचे नाव हे कोरलेले असते आणि हा शिक्का हा महत्त्वाच्या कागदपत्रांवरती कंपनीची जिथं सही आवश्यक आहे तिथं उमटवला जातो आणि या शिक्क्यासोबतच 2 संचालक आणि 1 चिटणीसाची साक्षीदार म्हणून सही घेणं हे गरजेचं असतं. तर बघा की कंपनीचे जे बोधचिन्ह आहे ते कंपनीचे सही म्हणून काम करते. ठीक आहे. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं आहे की कंपनीमध्ये जे सभासद आहेत, आपण ज्यांना भागधारक असं म्हणतो, यांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची आहे. आता मर्यादित स्वरूपाची म्हणजे काय, तर त्यांनी जे भाग खरेदी केलेले आहे त्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच त्यांची जबाबदारी आहे. भागधारकाने जर भागांवरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे कंपनीला देण्याची तितकीच त्याची जबाबदारी असते. ठीक आहे. तर कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर जी देणी आहेत ते देण्यासाठी भागधारकाला जबाबदार धरले जात नाही. तसेच कंपनीची कर्ज, कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकांच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. म्हणून कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीमध्ये जे मालक असतात ते खरे मालक भागधारक आहेत, परंतु हे संख्येने असंख्य असतात, इतरत्र विखुरलेले असतात आणि या सर्व सभासदांना एकत्र येणं आणि कंपनीचे कामकाज करणं हे शक्य नाही. त्यामुळेच कंपनीचं दैनंदिन कारभार पाहण्यासाठी हे भागधारक आपल्यातीलच काही प्रतिनिधी निवडतात की जे कंपनीचं दैनंदिन कामकाज पाहू शकतात आणि या प्रतिनिधींना एकत्रितरित्या संचालक मंडळ असे म्हणतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके. आणि हे जे संचालक मंडळ आहेत ते कंपनीचं दैनंदिन कामकाज बघत असतात. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की कंपनीमध्ये किंवा संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी आणि व्यवस्थापन हे वेगवेगळं आहे. कंपनीचे खरे मालक हे भागधारक आहेत, तर कंपनीचं जे रोजचं व्यवस्थापन आहे ज्याला आपण डेली मॅनेजमेंट म्हणतो कंपनीचं, ते कोणाकडून केलं जातं, तर संचालक मंडळाकडून ते पाहिले जाते. म्हणजे इथं आपल्याला दोन्ही हे वेगवेगळं आहे असं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला हेही माहीत आहे की कंपनीचे भाग हे हस्तांतरक्षम आहे. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते, परंतु खाजगी कंपनीचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. आता भाग हस्तांतरित करणे म्हणजे काय, तर भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे जे भाग आहेत त्यांची सहजपणे विक्री करू शकतात, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला ते विकू शकतात किंवा आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून देऊ शकतात. सार्वजनिक कंपनीमध्ये भागांची विक्री केल्यानंतर त्या सभासदाचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची किंवा संचालक मंडळांची परवानगी घ्यावी लागत नाही, परंतु खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये हे सहज शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी या
संयुक्त भांडवलीचे हे जो 2 प्रकार आहेत त्यामध्ये खाजगी कंपनी जी आहे तिथं कमीत कमी 2 सभासदांची आवश्यकता असते आणि कमाल मर्यादा ही 200 सभासद निश्चित केलेली आहे. तसेच सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 7 सभासद हे आवश्यक आहेत आणि कमाल संख्येवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. ठीक आहे. तसेच ही जी संयुक्त भांडवली संस्था आहे ती कायद्याने निर्माण झालेली संस्था असल्यामुळे तिला आपले कामकाज सरकारच्या धोरणानुसारच करावे लागते. कायद्याने कंपनीची नोंदणी करणं हे सक्तीचे आहे. तसेच कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट व इतर दस्तऐवज तिला तयार करावेच लागतात. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं आपण म्हणू शकतो की संयुक्त भांडवली संस्थेवरती सरकारचे नियंत्रण आहे. तर अशा प्रकारे हे काही वैशिष्ट्ये आहेत की जे आपण कंपनीच्या बाबतीमध्ये पाहिलेले आहेत आणि त्यामुळे आता तुम्हाला कंपनी म्हणजे नेमकं काय याची पूर्ण कल्पना आलेली आहे आणि कंपनीचे वैशिष्ट्यसुद्धा आता तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेले आहे. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे आणि कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते. आता कंपनीची स्थापना हे जे तिसरे प्रकरण आहे की जे आपण आजपासून सुरू करणार आहोत. तर कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे. कंपनीची नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. जसं की आपण म्हणू शकतो की कंपनीची निर्मिती ही कायद्याने झालेली आहे. कायद्याने झालेली आहे म्हणजे काय, तर ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्यावेळी त्या कंपनीची नोंद ही त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडनं करणं हे आवश्यक आहे. नोंदणी अधिकारी कोण आहे, तर कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी म्हणजे नोंदणी अधिकारी होय. ओके. म्हणजे तो एक सरकारने नियुक्त केलेला अधिकारी आहे आणि त्याचे काम कंपनी कायद्यानुसार ज्या लोकांना अशा प्रकारची कंपनी स्थापन करायची आहे त्यांनी सर्व जी कायद्यामधली तरतुदी आहेत त्या परिपूर्ण केलेल्या आहेत की नाही, सर्व कागदपत्र पूर्ण केलेले आहेत की नाही, अटी व नियमांचं पालन केलेलं आहे की नाही याचं तो निरीक्षण करतो आणि त्यानंतर सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर त्या कंपनीची नोंद करून कंपनीला आपला व्यवसाय करण्यासाठी मान्यता देणारा तो एक अधिकारी आहे. आता कंपनीची स्थापना करत असताना कंपनीला पुढील 3 अवस्थांमधून जावं लागतं. यामध्ये पहिली आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी आहे व्यवसाय प्रारंभ अवस्था. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची स्थापना या 3 टप्प्यांमधून होते. पहिली आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर या तिन्ही अवस्थांचा किंवा या तिन्ही टप्प्यांचा आपल्याला तिसरे प्रकरण कंपनीची स्थापना यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर यातील आपण प्रवर्तन अवस्था म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूया. आता कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. आता प्रवर्तक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्या व्यक्तीला असे वाटते की आपण एखादा व्यवसाय सुरू करूया किंवा ज्याच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची कल्पना येते की आपण काहीतरी उद्योग सुरू करूया किंवा अशा प्रकारच्या वस्तूची निर्मिती करूया किंवा सेवा लोकांना पुरवूया आणि त्यातून आपण आपला व्यवसाय करूया, तर अशी जी व्यक्ती असते की जी ही कल्पना सत्यामध्ये उतरवण्यासाठी कार्यरत असते आणि तिला अंतिम स्वरूप देण्यासाठी झटत असते, अशी व्यक्ती म्हणजे कोण आहे,
प्रवर्तक आहे. म्हणजे अशी व्यक्ती कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेते, तशा प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेते. तर अशा व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. ठीक आहे. आता प्रवर्तन अवस्था म्हणजे काय? तर प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. आता जसं की मी आत्ताच सांगितलं की प्रवर्तक म्हणजे नेमकं कोण? तर कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मग ही व्यक्ती कोण असू शकते? तर ती एखादी एक व्यक्तीसुद्धा असू शकते, किंवा भागीदारी संस्था असू शकते, कंपनी असू शकते, मंडळ असू शकतं, किंवा एखादा संघ हे प्रवर्तक असू शकतात. म्हणजे एखादी एक व्यक्तीसुद्धा व्यवसाय सुरू करू शकते, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्था हा व्यवसाय संघटन प्रकार ते सुरू करू शकतात. मग भागीदारी संस्थासुद्धा प्रवर्तक असू शकते, किंवा खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी अशा प्रकारची कंपनीसुद्धा प्रवर्तक ही असू शकते. तर कंपनी कायदा 2013 प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे काही प्रकार पडतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 सभासद हे आवश्यक असतात. मग सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये हे पहिले जे 7 सभासद आहेत तेच त्या कंपनीचे प्रवर्तक म्हणून काम करतात. किंवा खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती सभासद असणं आवश्यक असतं व्यवसाय सुरू करण्यासाठी. तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये असं आपण म्हणू शकतो की हे जे 2 व्यक्ती आहेत ते सुद्धा प्रवर्तक म्हणून काम करतात. आणि एक व्यक्ती कंपनी, ज्याला आपण 1 पर्सन कंपनी असं म्हणतो, तर एक व्यक्ती कंपनीमध्ये अर्थातच एकच व्यक्ती असते आणि तीच सभासद असते. तर तीच व्यक्ती प्रवर्तक म्हणून काम करू शकतात. अर्थातच आपण असं म्हणू शकतो की प्रवर्तकाच्या किमान संख्येवर आधारित या कंपन्या आहेत. सार्वजनिक कंपनीमध्ये 7 सभासद आवश्यक आहेत, जी किमान आवश्यकता आहे सार्वजनिक कंपनी सुरू करण्यासाठी. तर हे 7 सभासदच प्रवर्तक असतात. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 2 सभासद असणं हे गरजेचं आहे. तर हे 2 सभासदच प्रवर्तक म्हणून काम करतात. आणि एक व्यक्ती कंपनी अर्थातच तिथं एकच सभासद असतो, तर ही एक व्यक्तीच प्रवर्तक म्हणून काम करत असते. ठीक आहे. तर आपण पाहूया की कंपनी कायदा कलम 13 नुसार प्रवर्तकाची व्याख्या काय आहे. तर प्रवर्तक म्हणजे काय आहे? ओके. आता प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती, या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते. ओके. त्यानंतर ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते, अशी व्यक्ती म्हणजे सुद्धा प्रवर्तक असू शकते. त्यानंतर ज्याचा सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात. पहा, ज्याचा सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करत असतात, ती व्यक्तीसुद्धा कंपनीची प्रवर्तक असू शकते. म्हणजे बघा, कोणाकोणाला कंपनीचे प्रवर्तक म्हणून सांगितलेले आहे. तर कंपनी कायदा 2013 नुसार प्रवर्तकाच्या व्याख्येमध्येच असे नमूद केलेले आहे की ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रकात दिलेले असते, ती व्यक्ती म्हणजे कंपनीची प्रवर्तक असू शकते. किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते, अशी व्यक्तीसुद्धा कंपनीची प्रवर्तक म्हणून समजली जाते. किंवा ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात, अशी व्यक्तीसुद्धा कंपनीची प्रवर्तक
असू शकते. परंतु जी व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करते, जसे की वकील, चार्टर्ड अकाउंटंट, त्यांना प्रवर्तक समजले जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कंपनीची जी सुरुवात होत असते, म्हणजे ज्या व्यक्तीला वाटतं की आपण एखादा उद्योग सुरू करूया, तर तो उद्योग सुरू करण्यासाठी त्या व्यक्तीला वकिलांचा सल्ला घ्यावा लागतो किंवा चार्टर्ड अकाउंटंट CAचा सल्ला घ्यावा लागतो. आणि हे जे वकील असतात किंवा CA असतात ते व्यावसायिक असतात, कारण त्यांनी जो सल्ला दिलेला असतो, त्यांनी जे कंपनीच्या स्थापनेच्या वेळी काम केलेलं असतं त्यासाठी त्यांना त्यांचा मोबदला हा मिळालेला असतो, बरोबर. तर अशी व्यक्ती प्रवर्तक म्हणून समजली जात नाही, कारण ते व्यावसायिक आहेत आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं असतं. मग कंपनीच्या स्थापनेच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून त्यांना प्रवर्तक समजले जात नाही. ओके, तर हे लक्षात घ्या की माहितीपत्रक म्हणजे काय. तर माहितीपत्रक म्हणजे सूचना असू शकतं किंवा एखादं परिपत्रक असू शकतं. तर अशा प्रकारचा जो दस्तऐवज असतो की ज्याद्वारे लोकांना कंपनीचे भाग घेण्याचे आवाहन केले जाते, आणि या माहितीपत्रकात ज्या व्यक्तीचं नाव असते त्यालाच प्रवर्तक असे म्हणतात. आणि वार्षिक विवरणपत्रक म्हणजे काय, तर कंपनीद्वारे तयार केलेले असे पत्रक की ज्यामध्ये कंपनीची मालकी, आर्थिक स्थिती इत्यादी बाबत माहिती दिलेली असते आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे ते दाखल केले जाते. वार्षिक विवरणपत्रक म्हणजे काय की जसं तुमचं प्रोग्रेस रिपोर्ट असतो, त्यामध्ये तुमच्याबद्दलची, तुमच्या अभ्यासाबद्दलची सर्व माहिती एकत्रितरित्या ॲट द एंड ऑफ द ॲकॅडमिक इयर दिलेली असते. त्याचप्रमाणे या वार्षिक विवरणपत्रकामध्ये कंपनीची सद्यस्थिती कशी आहे आर्थिक बाबतीमध्ये, आणि कंपनीला किती कर्ज आहेत, कंपनीच्या ॲसेट्स किती आहेत याची माहिती त्यामध्ये दिलेली असते. आणि या वार्षिक विवरणपत्रकामध्ये ज्या व्यक्तीचे नाव असते ती व्यक्ती म्हणजे कंपनीची प्रवर्तक असते. ठीक आहे, तर आपण असं इथं सांगू शकतो की कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. आणि प्रवर्तक ही कोण असू शकते, जसं आत्ता आपण इथे पाहिलेलं आहे की ज्या व्यक्तीचं नाव माहितीपत्रकात आहे अशी व्यक्ती प्रवर्तक असू शकते. ज्या व्यक्तीचे नाव वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते अशी व्यक्तीसुद्धा प्रवर्तक असू शकते. तसेच ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते, ती व्यक्तीसुद्धा कंपनीची प्रवर्तक असू शकते. तसेच ज्याच्या सल्ल्यानुसार संचालक मंडळ काम करतात ती व्यक्तीसुद्धा प्रवर्तक असू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की कंपनीची स्थापना करत असताना चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकिलाचा सुद्धा सल्ला घेतला जातो म्हणून ते कंपनीचे प्रवर्तक होऊ शकत नाहीत, कारण ते व्यावसायिक आहेत आणि त्यांचं ते कामच आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांचा मोबदला दिलेला असतो. म्हणून यांना आपण कंपनीचे प्रवर्तक म्हणू शकत नाही. ठीक आहे, तर हे जे प्रवर्तक आहेत ते यांनी काय करायचं असतं. अर्थातच ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय करण्याची कल्पना करते की आपण अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतो. या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा या व्यक्तीच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा तशा प्रकारची कल्पना ही जन्म घेते. आणि नुसतंच कल्पना करून ही व्यक्ती बसत नाही, स्वस्थ बसत नाही, तर ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी, वास्तविक त्याला स्वरूप देण्यासाठी ती व्यक्ती झटत असते. तर अशी व्यक्ती म्हणजे कोण आहे, तर प्रवर्तक. ठीक आहे, तर प्रवर्तक काय करतात, तर प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, व्यवसायाला लागणारे भांडवल, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ते ठरवितात. तसेच प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक आणि नियमावली
तयार करून घेतात. म्हणजे कंपनीचा अंतर्गत कारभार कसा चालेल या बाबतीतले नियम ठरवले जातात. यासाठी नियमावली तयार करावी लागते. आणि घटनापत्रक म्हणजे काय? तर घटनापत्रक म्हणजे कंपनीची एक प्रकारची ती सनद आहे. यामध्ये कंपनीचं नाव काय असेल, कंपनीचं ऑफिशियल जे ऑफिस आहे, कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय हे कुठे असेल, त्याचप्रमाणे कंपनीचा उद्देश काय आहे, कंपनीची भांडवल मर्यादा काय आहे, तर या सगळ्या गोष्टी घटनापत्रकामध्ये नमूद केल्या जातात. तर हे दोन्हीही दस्तऐवज तयार करण्यासाठी प्रवर्तक हे पुढाकार घेत असतात. तसेच इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभागी करून घेण्यासाठी प्रवर्तक महत्त्वाची भूमिका बजावतात. की जसं खाजगी कंपनी असेल तर तुम्हाला माहिती आहे, खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती आवश्यक असतात आणि जास्तीत जास्त इथे आपण पाहिलेलं आहे की 200 सभासद खाजगी कंपनीचे होऊ शकतात. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त सभासदांना कंपनी स्थापनेच्या कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रवर्तक हे प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे जर सार्वजनिक कंपनीची स्थापना करायची असेल तर एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कंपनीची स्थापना करता येत नाही. त्यासाठी त्याला कमीत कमी 7 सभासदांची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे हे उरलेले 6 सभासद या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रवर्तक हा पुढाकार घेत असतो. की ज्या लोकांना अशा प्रकारे व्यवसाय करायचा आहे त्यांना आपली जी कल्पना आहे ती सांगणं आणि तो उद्योग व्यवसाय कसा फायदेशीर आहे तो त्यांना पटवून देण्याचे काम हे प्रवर्तक करत असतात. म्हणूनच असं म्हणलेलं आहे की इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभागी करून घेण्यासाठी प्रवर्तक हे पुढाकार घेतात. प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून सुद्धा काम करतात. तसेच घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे प्रथम ते गुंतवणूकदार असतात. प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तिसऱ्या पक्षाबरोबर करार करू शकतात. त्यास नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार असे म्हणतात. उदाहरणार्थ, घटनापत्रक व नियमावली तयार करून त्याची छपाई करून घेणे, कंपनीसाठी लागणारी जागा खरेदी करणे इत्यादी जी कामं आहेत ते प्रवर्तक हा करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आपल्याला म्हणता येईल की प्रवर्तक ही जी व्यक्ती आहे ती सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये कंपनीला आवश्यक असणाऱ्या ज्या सर्व बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती कार्यरत असते. प्रवर्तक नेहमीच नवीन नवीन व्यवसायांच्या संधीच्या शोधात असतात. त्याचप्रमाणे व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार व्यवसायाचा आराखडा तयार करतात. म्हणजे कोणता उद्योग सुरू केला तर आपल्याला त्यामध्ये नफा आहे आणि कोणत्या उद्योगासाठी बाजारपेठेमध्ये संधी आहे याचा विचार प्रवर्तक हे करत असतात. त्याचप्रमाणे ठरलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. की व्यवसायाला कशा प्रकारे भांडवल उभे करावे लागेल, तर भांडवल उभारणीचे स्रोत काय आहेत, मार्ग काय आहेत यावरती सुद्धा प्रवर्तक विचार करत असतात आणि त्याप्रमाणे मग भांडवल हे व्यवसायामध्ये गुंतवत असतात. त्याचप्रमाणे कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, जसं की घटनापत्रक आणि नियमावली. तर घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये कोणते मसुदे तयार करावयाचे हे सुद्धा काम प्रवर्तक करत असतात. या 2 दस्तऐवजांची पूर्तता केल्याशिवाय कंपनीची नोंदणी होऊ शकत नाही. तर यामध्ये काय लिहायचे, कोणते मुद्दे त्यामध्ये अंतर्भूत करायचे
हे सुद्धा प्रवर्तक काम करत असतात. आणि घटनापत्रक आणि नियमावली तयार झाल्यानंतर नोंदणी कार्यालयामध्ये ते सादर करण्याचे काम प्रवर्तकाला करावे लागते. ठीक आहे. त्यानंतर प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकामार्फत प्रारंभीचे म्हणजे सुरुवातीचे वेगवेगळे करार केले जातात. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यावसायिक कार्यास सुरुवात करू शकते. म्हणजे व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी बँकेबरोबर किंवा इतर कुठल्याही तिसऱ्या पक्षाबरोबर कंपनीला करार करावे लागतात. तर हे करार करण्याचे काम किंवा ती जबाबदारी प्रवर्तक स्वतः घेतात. तसेच प्रवर्तक प्रथम संचालकांची नेमणूक करतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. प्रवर्तक बरेचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. म्हणजे जसं की कंपनी स्थापनेमधील पहिली अवस्था कोणती आहे तर प्रवर्तन अवस्था. या प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाची जबाबदारी ही महत्त्वाची आहे. तर जनरली जे प्रवर्तक असतात ते प्रथम संचालक म्हणून काम करतात आणि नोंदणी झाल्यानंतर सर्व व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. आणि बरेचदा प्रवर्तक प्रथम संचालक म्हणून स्वतःचं नामांकन करतात, कारण त्यांनी कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेतलेला असतो. कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, कसा करायचा आहे, भांडवल कसं उभं करायचं आहे, नियमावली आणि घटनापत्रक यामध्ये कोणकोणते मुद्दे अंतर्भूत करायचे आहेत, कोणत्या बँकेसोबत करार करायचा आहे, ही सगळी कामं प्रवर्तक करत असतो. आणि म्हणूनच जनरली आपण पाहिलेले आहे की प्रथम संचालक म्हणून सुद्धा प्रवर्तकच कंपनीचे काम करतात. तर अशा प्रकारची ही प्रवर्तन अवस्था आहे की ज्यामध्ये प्रवर्तकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर कंपनीच्या स्थापनेमध्ये 3 अवस्था महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. जसं की पहिली अवस्था आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ अवस्था. आज आपण प्रवर्तन अवस्था ही पाहिलेली आहे की ज्यामध्ये प्रवर्तन अवस्था म्हणजे नेमकं काय आणि प्रवर्तक म्हणजे काय या 2 बाबींचा आपण आज विचार केलेला आहे. तर प्रवर्तन अवस्था म्हणजे कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे, म्हणजे कंपनीला परिपूर्ण रूप देणे. आणि हे परिपूर्ण रूप देण्याचं काम प्रवर्तक करत असतो. आणि प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की जी कंपनी स्थापनेची प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेते, ती व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. आणि प्रवर्तक हे कोणीही असू शकतो, एक व्यक्ती असू शकते, भागीदारी संस्था असू शकते किंवा एखादी कंपनी किंवा मंडळसुद्धा असू शकतं. ठीक आहे. आणि प्रवर्तक म्हणजे कोण तर जी व्यक्ती पुढाकार घेते व्यवसाय किंवा कंपनी स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये, तसेच ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात किंवा वार्षिक विवरणपत्रकात दिलेले असते ती व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असते. तसेच ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने कंपनीच्या कामकाजामध्ये सक्रिय सहभाग असतो, नियंत्रण असते, अशी व्यक्ती म्हणजेच प्रवर्तक असते. किंवा ज्याच्या सल्ल्यानुसार संचालक मंडळ काम करतात अशी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक असते. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची स्थापना या 3ऱ्या प्रकरणामध्ये आपण आज प्रवर्तन अवस्था पाहिलेली आहे. आणि 2 मुद्दे यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे प्रवर्तन अवस्था म्हणजे काय आणि प्रवर्तक म्हणजे काय. ठीक आहे.
मला वाटते आजच्या या विश्लेषणामुळे तुम्हाला त्याची थोडीशी कल्पना आली असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंपनीची दुसरी अवस्था म्हणजे नोंदणी अवस्था यावरती सखोल चर्चा करूया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी राहा. पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.